महाडमध्ये शिवरात्रीच्या दिवशीच गोमांस तस्करी, शिरगाव चेकपोस्ट जवळ गोमांस जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. आज सर्वत्र शिवरात्रीचा उत्सव सुरू असतानाच महाड तालुक्यातील शिरगाव चेकपोस्ट परिसरात गोवंशीय मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 65 किलो मांस व एक चारचाकी वाहन जप्त केलंय. दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. कारवाई 15 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2च्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाणे इथं भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 325, 3.5 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्याद पोलीस शिपाई बाळू गोरखमाने वय 36 यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जफर अब्दुल मस्जिद गीते राहणार जुई बुद्रुक महाड आणि शहबाज अब्दुल्ला मुंडे राहणार जुई महाड याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. संशयिताकडून सुमारे 16,250 रुपये किमतींचं अंदाजे 65 किलो गोवंशीय मांस तसेच सुमारे 1 लाख रुपये किमतींचं महिंद्रा जितो कंपनीचं वाहन MH क्रमांक MH06 BU 1766 असा एकूण 1,16,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात संबंधित मांस विक्रीच्या उद्देशाने वाहनातून वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली. प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खाडे करतात. संवेदनशील स्वरूपाच्या या घटनेनंतर काही काळात परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान पोलीस कारवाईची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं गोरक्षक शिरगाव चेकपोस्ट नाक्यावर जमा झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड.